नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क ड भरतीसाठी इतिहास या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, मौर्य समाजाचे कोणते चलन प्रचलित होते? मौर्य समाजाचे जे चलन होते त्याचं नाव आहे पाणा। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य समाजाची स्थापना केलेली आहे। पुढे 1935 मध्ये जस्टिस ऑफ पीस ही पदवी कोणाला दिली गेली? तर ही पदवी दिलेली आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। जस्टिस ऑफ पीस ही पदवी इंग्रज सरकारकडून त्यांना दिलेली आहे सामाजिक कार्याबद्दल। पुढे दी कॉमनवेल या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? दी कॉमनवेल त्याचे संपादक होते ॲनी बेझंट। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे महात्मा गांधीजींना महात्मा ही उपाधी कोणी दिली? महात्मा ही उपाधी दिलेली आहे कोणाकडून? तर रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली। आणि जर मित्रांनो राष्ट्रपिता हे कोणी संबोधलं सर्वप्रथम महात्मा गांधीजींना? तर राष्ट्रपिता हे संबोधलं गेलेलं आहे सुभाषचंद्र बोस यांच्याकडून महात्मा गांधीजींना। पुढे जन गण मन हे गीत काँग्रेसच्या अधिवेशनात कोणत्या वर्षी सर्वप्रथम गायले गेले? जे भारताचं राष्ट्रगीत आहे जन गण मन, बंगाली भाषेत आहे ते राष्ट्रगीत, तर ते गायले गेले होते कलकत्ता अधिवेशन 1911चं कलकत्ता अधिवेशन। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे तैनाती फौजेचा स्वीकार करणारा पहिला राज्यकर्ता कोण? तैनाती फौज कोणी सुरू केली होती मित्रांनो? तर ती लॉर्ड वेल्सली यांनी सुरू केली होती तैनाती फौज। 1798 मध्येच त्याचा सर्वप्रथम स्वीकार केला गेला। कोणाकडून? कोण होता तो राज्यकर्ता? तर तो होता हैदराबादचा निजाम। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। 1798 मध्ये त्यांनी तो सर्वप्रथम स्वीकारला। पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकूण किती लोक हुतात्मे झालेत अर्थात शहीद झालेत? तर संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये एकूण 107 लोक होते ज्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली। आणि मित्रांनो, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे ईस्ट इंडिया कंपनी विरोधात छोटा नागपूर व सिंगभूम प्रदेशात 1820 मध्ये कोणत्या जमातीने उठाव केला होता? मित्रांनो, एक जमात होती ज्यांनी उठाव केला ईस्ट इंडिया कंपनी विरोधात। तर ती कोणती जमात होती? त्या जमातीचं नाव आहे हो जमाती। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। आग्नेय भारतात ही जमात आढळते, अनुसूचित जमात आहे ती हो जमात। पुढे वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला? वसईचा तह म्हणजे करार किंवा अटी जी असतात, दोन पक्षांमध्ये ते अटी असतात, करार असतो, त्याला तह म्हणतो आपण। तर तो वसईचा तह कोणामध्ये झाला? तर ते बाजीराव पेशवा 2 आणि कोण होतं मित्रांनो? ब्रिटिश इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी, या दोघांमध्ये तो तह झाला होता वसईचा तह। कधी? 31 डिसेंबर 1802 साली। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे नंद साम्राज्याची स्थापना कोणी केली? नंद साम्राज्य, तर त्याची स्थापना केली होती महापद्मानंद। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, महापद्मानंद यांना आणखी 2 नावाने ओळखतात, अग्रमीन आणि उग्रसेन अशी त्यांना नावं देण्यात आलेली आहे। हा नंद घराण्याचा संस्थापक होता महापद्मानंद। पुढे लॉर्ड मेयो यांनी लिहिलेल्या मदर इंडिया या पुस्तकाला प्रत्युत्तर म्हणून लाला लजपत राय यांनी कोणते पुस्तक लिहिले? तर मदर इंडिया यामध्ये भारताबद्दल टीका केलेली होती लॉर्ड मेयो यांनी, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून लाला लजपत राय यांनी जे पुस्तक लिहिले त्याचं नाव होतं अनहॅपी इंडिया। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे हैदराबादमधील चार मिनार प्रसिद्ध वास्तू कोणी बांधली? चार मिनार ऐतिहासिक वस्तू आहे ती, तर ती कोणी बांधलेली आहे?
तर त्याचं नाव आहे कुली कुतुबशाह. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरात चारमिनार स्मारक आहे. तिथे मस्जिद आणि स्मारक दोन्ही आहे तिथे चारमिनार वास्तूमध्ये. पुढे स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या आंदोलनाच्या असफलतेमुळे झाली? स्वराज्य पक्षाची स्थापना कोणतं आंदोलन होतं महात्मा गांधीजींचं जे अयशस्वी झालं? तर ते होतं असहयोग आंदोलन. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. 1920चा होता तो आंदोलन, असहयोग आंदोलन. गांधीजींचा प्रथम जन आंदोलन होता तो असहयोग आंदोलन. पुढे चांद बीबी ज्यांनी अकबरास बेरार प्रांत दिला त्या कोणत्या प्रांताच्या शासनकर्त्या होत्या? तर त्या शासनकर्त्या होत्या अहमदनगर प्रांताचे. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, बेरार प्रांत हा कोणता प्रांत आला? तर हा हैदराबादचा प्रांत आला. त्याला बेरार प्रांत म्हटलं जायचं त्यावेळेस. पुढे हडप्पा शहर कोणत्या नदीकाठावर स्थित आहे? तर हडप्पा शहर जे आहे ते आहे रावी नदीकाठी वसलेलं आहे ते. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. हडप्पा संस्कृती 30 मित्रांनो ज्यांचा शोध कोणी लावलेला होता? दयाराम साहनी. त्यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला 1921 साली. आणि मित्रांनो, रावी नदीचा उगम कुठला? तर हिमाचल प्रदेशात कांडला जिल्ह्यात त्याचा उगम होतो रावी नदीचा. पुढे ईस्ट इंडिया या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते? ईस्ट इंडिया वर्तमानपत्र काढलं गेलं होतं 1831 साली. त्याचे संपादक कोण आहेत अथवा कोणी सुरू केलेलं होतं ते? तर हेनरी विवियन डेरोजिओ. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे संत रामदासांचे पूर्ण नाव काय होते? संत रामदास तर त्यांचे पूर्ण नाव आहे नारायण सूर्यकांत ठोसर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. त्यांचा जन्म आहे जालना जिल्ह्यातला. आणि मित्रांनो, त्यांनी प्रसिद्ध दासबोध, मनाचे श्लोक हे ग्रंथ लिहिलेले आहेत. नारायण सूर्यकांत ठोसर अर्थात संत रामदास. पुढे लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना 1916मध्ये कोठे केली? होम रूल लीग 1916मध्ये त्यांनी भारतात ती स्थापना केलेली आहे. तर ते आहे बेळगावमध्ये. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, जर भारतीय होम रूल लीग हे बेळगाव येथे त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि त्यानंतर एनी बेझंट याने 1916मध्ये ते चालविलेलं आहे मद्रास येथे पुढे जाऊन. म्हणजे होम रूल लीगची स्थापना 2 जणांनी केलेली आहे. एक लोकमान्य टिळक आणि दुसरा एनी बेझंट यांनी 1916मध्ये. पुढे महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? मिठाचा सत्याग्रह तर तो झालेला आहे वडाळा, मालवण आणि शिरोडा येथे. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. वडाळा म्हणजे मित्रांनो ते आपला मुंबई शहरातला वडाळा. मालवण जो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे. आणि शिरोडा तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग अशी ठिकाणे होती ती ज्यामध्ये मिठाचा सत्याग्रह केला गेला. पुढे 1930 साली ते केला गेला मिठाचा सत्याग्रह. पुढचा प्रश्न, दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर त्याचे साप्ताहिकाचे संपादक होते कृष्णराव भालेकर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. त्यांनीच वृत्तपत्र सुरू केलं मित्रांनो ते दीनबंधू 1877 साली. पुढे आत्मसन्मान आंदोलनाचे जनक कोण आहेत? आत्मसन्मान आंदोलन तर मित्रांनो कोण आहेत ते? तर ते आहे रामास्वामी नायकर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. यांना काय म्हणतात मित्रांनो? रामास्वामी नायकर यांना द्रविड आंदोलनाचे जनक देखील त्यांना म्हटलं जातं. यामध्ये काय व्हायचं? आत्मसन्मान आंदोलनामध्ये ब्राह्मणवादाचा विरोध व्हायचा व स्वाभिमान विवाह हे 2 त्याचं मुख्य घटक होते आत्मसन्मान आंदोलनाचे. पुढे 1882मध्ये भारतात स्थापन करण्यात आलेल्या थिओसॉफिकल सोसायटीचे मुख्यालय कोठे होते? थिओसॉफिकल सोसायटी तर त्या संस्थेचे
जे मुख्यालय आहे ते होते मद्रास येथे, अड्यार. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. या संस्थेची स्थापना मित्रांनो 2 लोकांनी केली. कोण होते ते 2 लोक? तर मॅडम भालवत्स्की आणि दुसरा कर्नल ऑलकोट. या 2 जणांनी त्याची स्थापना केलेली होती. थिओसॉफिकल सोसायटी. पुढे आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? आझाद हिंद सेना मित्रांनो, आझाद हिंद सेना त्याची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. आणि त्यामध्ये आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? तर ते केले होते लक्ष्मी सहगल यांनी. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. 1942 साली आझाद हिंद सेनेची स्थापना झाली आणि पुढच्या वर्षी म्हणजेच 1943 मध्ये त्यांना ती पदवी देण्यात आली रेजिमेंटची, लक्ष्मी सहगल यांना. पुढे पानिपतची तिसरी लढाई मराठे व अब्दाली यांच्यात कधी झाली? पानिपतची जी लढाई होती ती मराठ्यासंबंधात होती, तिसरी लढाई. तर ती कधी झाली, कोणत्या वर्षात झाली? तर ती झाली 14 जानेवारी 1761 मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. हरियाणा राज्यातील पानिपत येथे ते युद्ध झालं होतं, लढाई झाली होती. ज्यामध्ये कोणादरम्यान झाली ती मित्रांनो ती? तर अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली व महाराष्ट्रातील मराठे यांच्या दरम्यानची ती लढाई होती. पुढे शेवटचा प्रश्न. गुलाम घराण्याचा संस्थापक कोण होता? गुलाम घराणे त्यांचा जो संस्थापक होता तो आहे कुतुबुद्दीन ऐबक. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, त्यांनी दिल्ली येथे कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात केली होती ते कुतुबुद्दीन ऐबक. त्यांचा कार्यकाळ होता 1206 ते 1290 असा त्यांचा कार्यकाळ. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते जे की तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.